राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन ही खचली. पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलंय. त्यामुळे चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं स्पष्ट झालंय. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यामागचं कारण म्हणजे नव्यानं उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची खचलेली जमीन आणि डाव्या बाजूला पडलेलं मोठं भगदाड. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीने भराव टाकून खचलेला भाग सिमेंटनं बुजवलाय. मात्र यामुळे याही कामाच्या दर्जासंदर्भात आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येत आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे अपघात घातपात आणि प्रसंग घडले आहेत तिथे यांचीच नावं येत आहेत. कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री? जिथे पुतळा आहे त्यांनी त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायश्चित म्हणून. त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायश्चित म्हणून. जे कोणी असतील ते, ज्या कोणी त्याचं उद्घाटन केलं, ज्या कोणी उत्सव साजरा केला, ती जमीनच खचली आहे. कारण ती जमीन भ्रष्टाचाराची. पुतळ्याला जे बेस केलेला आहे किंवा ज्याला आपण त्याचा पाया म्हणतो, हा पाया अतिशय मजबूत आहे. त्याच्यामुळे पुतळ्याला काही होणार नाही याची मला स्वतःला खात्री आहे. आजूबाजूला भर टाकलेली असेल ती भर सुद्धा खचणार नाही अशी काळजी घ्यायला पाहिजे होती. परंतु तसं झालेलं असेल तर त्या संदर्भातला आवश्यक खुलासा करत असतानाच आवश्यक ती कारवाईसुद्धा, म्हणजे ह्याच्यावर पुढे काही नुकसान होऊ नये म्हणून आवश्यक कार्यवाही ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होईल याची मला खात्री आहे.